घरातूनच बिर्याणीचा व्यवसाय चालू करायचा आहे. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, फ्रॉन्स बिर्याणी अगदी व्यावसायिक पद्धतीने शिकायची आहे. तर कोल्हापूरमधील फूडबीज घेऊन आले. कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे बिर्याणीचा व्यवसाय. अगदी बिर्याणीचा तांदूळ कसा शिजवायचा इथून सुरुवात होते. खडे मसाले पाण्यामध्ये घालायचे आहेत, मीठ घालायचं आहे आणि 4-5 तास भिजवून ठेवलेला तांदूळ आता पाण्यामध्ये घातलेला आहे. 80% पर्यंत शिजवून घ्यायचा. बिर्याणीची जान म्हणजे तळलेला कांदा, बिरिस्ता कसा तयार करायचा हे सुद्धा इन डिटेल सांगण्यात आलेलं आहे. कराची बिर्याणी आता आपण बघतोय. तेलामध्ये टोमॅटो परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर मिरचीची पेस्ट यामध्ये गेलेली आहे. खडे मसाले घातलेले आहेत, जिरं वगैरे त्यामध्ये जास्त आहे. आता मीठ घालायचं आहे प्रमाणानुसार आणि त्यानंतर चटणी पूड गेलेली आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर याच्यामध्ये जर्दाळू घातलेले आहेत आणि पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये आता चिकन टाकायचं आहे शिजवण्यासाठी. हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता दही घालायचं आहे. आता यामध्ये घातले जात आहेत बटाटे. ही आहे स्पेशल कराची बिर्याणी. याचबरोबर चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, अगदी बेसिक बिर्याणी सुद्धा यामध्ये शिकवलेल्या आहेत. यामध्ये आता बिर्याणी मसाला गेलेला आहे. शिजवलेल्या तांदळामध्ये सुद्धा बिर्याणी मसाला घालायचा आहे. वर कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. आता राईस टाकलेला आहे, अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. त्यावर हवा असेल तर तुम्ही कलर घालू शकता, नसेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता. त्यानंतर पातेल्याला आता कणिक लावलेली आहे आणि दम देण्यासाठी जवळजवळ अर्धा ते 1 तास हे ठेवून द्यायचं आहे अगदी व्यवस्थित. फूडबीजच्या या क्लासमधून अनेकांनी ट्रेनिंग घेऊन स्वतःचे यशस्वी व्यवसाय चालूही केले आहेत. तुम्ही बिझनेसमॅन बनू शकता कमी खर्चात आणि कमी भांडवलामध्ये. शिका सगळ्या बिर्याणी. ते आता कसं वाटतं की सोपं वाटायला लागलं. एवढ्या सुटसुटीत पद्धतीने त्यांनी सगळं शिकवलं. आम्हाला फक्त वर्बली नाही तर प्रॅक्टिकली पण आम्हाला तिथे शिकवलं. आणि इथली ट्रेनिंग देण्याची पद्धत खूपच चांगली आहे. सुटसुटीतपणा खूप चांगला आहे. आमचे शेफ जे आहेत अजिंक्य, यांनी आम्हाला खूप छोट्या छोट्या टिप्सद्वारे सगळ्या रेसिपी व्यवस्थित समजावून सांगितल्या. की आता मला कॉन्फिडन्स आलाय की मी 100% स्वतः करू शकते.